सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे सारंग पंडिता तारंगोळी क्रीडा महादाईचा प्रायश्चित करणे। सारंग पंडितासोबत स्वामी तारंगोळी क्रीडा करत होते, खेळ खेळत होते आणि मग या प्रसंगावर स्वामींनी महादाईसांना प्रायश्चिताविषयी कथन केलेलं आहे। महादाईसाकडून असा काय अपराध घडलेला होता की स्वामींनी तिथे प्रायश्चिताविषयी कथन केलेलं आहे। महादाईसा तर खेळामध्ये नव्हत्या, पण तरी पण महादाईसांना स्वामींनी प्रायश्चिताविषयी कथन केलं, सांगितलेलं आहे। नेमकं असं महादाईसांनी केलं तरी काय, हे आपल्याला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। आजच्या या ज्ञानसत्रातील दुसरी लीळा आहे देव आव्हानी महादाईसा अपक्षेपण अवलोकने, ही दुसरी लीळा आहे। यामध्ये महादाईसा स्वतःच पडतात। का पडतात? देव आव्हानी, देवाने आव्हान केलं म्हणजे रामदेवाने बोलावलं आणि महादाईसा स्वतःच पडतात। आणि महादाईसा कशा पडल्या हे वारंवार स्वामी विचारतात, महादाईसा तसं पडून दाखवतात। आणि हे लीळा तुम्हाला ऐकल्यानंतर खूपच छान वाटेल की महादाईसांनी किती प्रयत्न केला स्वामींपासून दूर जे रामदेव बोलवत होते त्या रामदेवापाशी न जाण्यासाठी किती प्रयत्न केला। एक तर त्यांनाही वाईट वाटू नये, रामदेवाच्या आईला आणि शिकणीला वाईट वाटू नये याची पण काळजी घेतली आणि आपलं कामही करून घेतलं महादाईसांनी। किती कुशळ होत्या महादाईसा हे आपल्याला या प्रकरणावरून लक्षात येईल। खूपच सुंदर चरित्र आहे। स्वामी वारंवार म्हणतात, कशा पडल्या तुम्ही आम्हाला दाखवा, कशा पडल्या तुम्ही आम्हाला दाखवा। आणि महादाईसा मग पुन्हा पुन्हा पडून दाखवतात। बघूया सर्व सविस्तर चरित्र नेमकं कसं आहे ते आजच्या ज्ञानसत्रामध्ये। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 443। सारंग पंडिता तारांगोळी क्रीडे महादाईसा प्रायश्चित कथन। सारंग पंडितांबरोबर स्वामी तारंगोळी क्रीडा करत होते। एक खेळाचा प्रकार आहे ज्यामध्ये सुपारीचा उपयोग करण्यात येतो। तर अशी ही क्रीडा चालू होती, असा खेळ चालू होता। आणि या खेळामध्ये खेळ खेळत असताना मग काय नेमका प्रसंग घडला की स्वामींनी महादाईसांना प्रायश्चित कथन केलं, प्रायश्चिताविषयी सांगितलं, ते समोर पाहूया। गोसावियांसी उदयाचा पूजावस्वर उजाल यानंतरे गोसावियांसी भीतरीला ओटियावरी आसनासे। स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे। आजचं हे चरित्र पण पैठण येथीलच आहे। स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे। स्वामी आतमधल्या ओट्यावर आसनस्थ आहेत। सारंग पंडित गोसाविया लागोनी बरवी पाने पोफळे घेऊनी आले। सारंग पंडित स्वामींसाठी चांगले पान आणि चांगल्या सुपाऱ्या घेऊन आलेले आहेत। गोसावियांसी दर्शन केली, स्वामींना दर्शन केली म्हणजे स्वामींना ते सर्व आणलेलं साहित्य पानं आणि सुपाऱ्या हे स्वामींना अर्पण केलेले आहेत। श्रीचरणा लागले, सारंग पंडित स्वामींच्या पाया पडलेले आहेत। गोसाविया जवळी ओटियावरी बैसले, गोसावी श्रीकरी पोफळ घेतले। सारंग पंडित तिथेच ओट्यावर बसलेले आहेत। स्वामींचं आसन त्या ओट्यावर टाकलेलं आहे, स्वामी आसनावर बसलेले आहेत। आणि सारंग पंडित जे आहेत ते ओटा मोठा होता आणि म्हणून ते एका बाजूला त्याच ओट्यावर परंतु बाजूला थोडस बसलेले आहेत। गोसावी श्रीकरी पोफळ घेतले, स्वामींनी हातामध्ये पोफळ घेतलं म्हणजे सुपारी घेतली। मग गोसावियांसी सारंग पंडित तारांगुळी खेळू लागले, ते सुपारी घेऊन तारांगुळी नावाचा खेळ स्वामी खेळायला लागलेले आहेत सारंग पंडितांबरोबर। महादाईसे मढू सारविते असती, महादाईसा ह्या मड सारवत होत्या शेणाने।
गोसाव्यांचे श्रीकरीचे पोफळ खाली गडबडीत गेले. स्वामींच्या हातामध्ये जे पोफळ होतं म्हणजे जी सुपारी होती ती सुपारी स्वामींच्या हातातून निसटली आणि गडबडीत गेले. म्हणजे असं घरंगळत ते सुपारी कुणीकडे गेली? महादायसांकडे गेलेली आहे. गोसावी महादायसांची वास पाहिली. स्वामींनी महादायसाकडे पाहिलं आणि महादायसी टाकोणी घातले. महादेशाला वाटलं आपण कामात आहोत, मग आता उठून कसं जायचं स्वामींपाशी. आणि मग महादेशांनी काय केलं? ती सुपारी उचलली आणि स्वामींकडे अशी फेकून दिली, घ्या तुमची सुपारी म्हणून. आणि गोसावी मागुती वास पाहिली. स्वामींना ते काय पटलं नाही, असं फेकून थोडी देतात. महादेशांनी उठून ती सुपारी स्वामींजवळ द्यायला पाहिजे होती, परंतु महादेशांनी ती सुपारी फेकली स्वामींकडे. आणि मग स्वामींनी परत वळून पाहिलेलं आहे महादेशांकडे आणि पोळली. महादेशाच्या लक्षात आलं की अरे आपल्याकडून चूक झालेली आहे. जी जी पापिणी जाणेची ना. महादेशा म्हणतात जी मी पापिणी आहे जाणेची ना, म्हणजे मी उठून तुम्हाला द्यायला पाहिजे होतं, हे माझ्या लक्षातच आलं नाही. माझ्याकडून आता हे पाप घडलं, मी पापिणी झालेली आहे. उठावे गोसावी यांचा श्रीकरी द्यावे की मा टाकोणी घातले. महादेशा म्हणतात जी मी उठून स्वामींपाशी येऊन सुपारी द्यायला पाहिजे होती, मी इथूनच फेकून दिली स्वामींकडे सुपारी. सर्वज्ञ म्हणितले पोरू जीव आपले ओखटे गोमटे जाणे परी जाणो नीची करी. महादेशांना स्वामी म्हणतात बाई सर्व या जीवाला कळते की चांगलं कोणतं आहे, वाईट कोणतं आहे, ओखट कोणतं आहे आणि गोमट कोणतं आहे, कोणत्या क्रियेने कोणतं गोमट लागते, कोणत्या क्रियेने कोणतं ओखट लागते. ओखट म्हणजे काय पाप आणि गोमट म्हणजे काय पुण्य, बरं का. तर ओखट गोमट सर्व कळते, परंतु काय म्हणतात स्वामी? परिजाणोनीची करी. सर्व माहिती असताना तुम्ही असं करता. आणि असं म्हटल्यानंतर यावरी महादायसा अधिक दुःख झाले. महादायसांना पुन्हा जास्तीच दुःख झालं की स्वामी म्हणतात सर्व माहिती असून तुम्ही असं करता. मग महादायसा म्हणतात पापिणी जी गोसाव्यांसी लागते तरी काही करतीये म्हणून दुःख करू लागली. महादायसा म्हणतात जी खरंच मी पापिणी आहे, ती सुपारी जर देवाला लागली असती तर मग मी काय केलं असतं बरं. म्हणून दुःख करू लागली. महादेशा दुःख करायला लागल्या. जी तरी यासी मज काही प्रायश्चित ते मज सांगिजो. मग महादेशा म्हणतात स्वामींना जी माझ्याकडून दोष तर घडलेला आहे, पाप माझ्याकडून घडलेला आहे, आता याला नेमकं प्रायश्चित्त काय आहे ते तरी सांगा आम्हाला, म्हणजे मी प्रायश्चित्त करेन आणि या पापापासून या दोषापासून मी मुक्त होईल. आणि म्हणून महादेशा म्हणतात जी तरी यासी मज काही प्रायश्चित्त ते सांगिजो. मला काय प्रायश्चित आहे ते सांगून द्या एकदाच. सर्वज्ञ म्हणतील बाई क्रियेसी अनुताप पुरश्चरण. स्वामी म्हणतात बाई जी क्रिया तुमच्याकडून घडलेली आहे त्याला आता तुम्ही अनुताप करा. अनुतापच पुरश्चरण आहे. अनुताप कशाला म्हणतात? जी क्रिया आपल्याकडून घडली पापरूप त्याविषयी दुःख करणे परमेश्वराजवळ की अशी क्रिया माझ्याकडून घडायला नाही पाहिजे होती. त्या पापरूप क्रियेविषयी, पापरूप त्या दोषाविषयी दुःख करणे, अनुताप करणे, अंतःकरणामध्ये दुःख करणे यालाच अनुताप म्हणतात. तर अनुताप केलं म्हणजे पुरश्चरण होते असं स्वामी महादेशांना सांगतात. बाई क्रियेसी अनुताप पुरश्चरण. इथे महादेशाकडून सांप्रत क्रिया घडलेली आहे आणि इथेच लगेच देव म्हणतात की तुम्ही दुःख करा, अनुताप करा. जे आपल्याकडून दोष घडला त्याविषयी दुःख करणे त्याला अनुताप म्हणतात. आणि इथे प्रसंग असा आहे की लगेच दोष घडलेला आहे आणि लगेच महादेशा दुःख करत आहेत, म्हणजेच त्यांनी अनुताप केलेला आहे असं आपण इथे म्हणू शकतो. दुःख 4 प्रकारचे असतात: निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आरती. निर्वेद म्हणजे जे मागे दोष घडले आपल्याकडून त्याविषयी दुःख करणे त्याला निर्वेद म्हणतात. अनुताप म्हणजे महादेशासारखं सांप्रत दोष घडलेला आहे, लगेच दोष घडला लगेच दुःख केलं त्याला अनुताप म्हणतात. अनुशोच म्हणजे हे परमेश्वरा भविष्यामध्ये माझ्याकडून असे दोष नको व्हायला, अशी पापरूप क्रिया माझ्याकडून नको व्हायला असं दुःख करणे याला अनुशोच म्हणतात. आणि आरती कशाला म्हणतात? देवाला म्हणणे की देवा तूची व्हावा, तूची भेटावा, मला दुसरं काही नको, त्याला आरती म्हणतात. जे आपण त्रिकाळ आरती करतो घरी त्या आरतीमध्ये देवाला हेच अभिप्रेत आहे की प्रत्येक व्यक्तीने देवाला म्हटलं पाहिजे की देवा तू मला प्राप्त झाला पाहिजे. नाहीतर नुसतंच आपलं जय जय अवधूत प्रभुराया म्हटलं किंवा रोज वाटते मनाता आधी सालबर्डी पाहू अशी आरती म्हटली आणि आपली आरती झाली असा अर्थ नाही. आरती म्हणजे काय तर त्या काव्यामधून आपल्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली पाहिजे की देवा मला तूच प्राप्त झाला पाहिजे, तूची व्हावा, तूची भेटावा, त्याला आरती म्हणतात. नुसतेच घड्याळ घंटा वाजून, झांजी वाजून, नगारे वाजून, तबला पेटी वाजून आरती करणं त्यालाच आरती म्हणतात असं नाही.
त्याला आरती म्हणता येणार नाही आपल्याला. जर त्या म्हणणाऱ्याच्या मनामध्ये अर्थ नसेल, देवा तुची व्हावा तुची भेटावा हे जर नसेल तर ती आरती नाही. स्पष्ट सांगतो मी तुम्हाला नेमकं आरती हा कॉन्सेप्ट काय आहे. आरती त्यालाच म्हणतात ज्यावेळेस आरती करणाऱ्याच्या मनामध्ये भावना निर्माण होत आहेत की देवा तूच प्राप्त झाला पाहिजे, तुची व्हावा तुची भेटावा, निरंतर मनामध्ये असणे देवा तुची व्हावा तुची भेटावा, यालाच आरती म्हणतात. दुसरी आरती नसते. तुम्ही कितीही टाळ्या वाजवल्या, घड्याळ घंटा वाजवले आणि मनामध्ये तुमच्या जर अशी भावना नसेल तर तुम्ही आरती केलेली नाही. आणि म्हणून मी सांगू इच्छितो तुम्हा सर्वांना की आरती करायचं शिका, तरच परमेश्वर आपल्याला भेटतील. नाहीतर नुसत्याच टाळ्या वाजवत बसले आणि मनामध्ये भावना काहीच नाही, फक्त पोपटपंची चालू आहे. रोज वाटते मनासा आधी सालबर्डी पाहू, देहद्रव्याच्या राशी घेऊनी चाल सख्या जाऊ. नुसतं म्हटल्यानं काय होत नसते, मनामधून ते निघालं पाहिजे की देवा हे देहरूपी जी राशी आहे हीच माझी द्रव्य राशी आहे आणि हेच मी तुम्हाला अर्पण करत आहे. देहद्रव्याच्या राशी घेऊनी चाल सख्या जाऊ. हे शरीर आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे, वेळ द्यायचा आहे, आपला जन्म देवाला द्यायचा आहे, तर त्याला आरती म्हणावं. नाहीतर नुसतंच पोपटपंची जर बोलली आरती तर त्या आरतीला आरती म्हणत नसतात. तर इथे महादायचा अनुताप करत आहेत आणि स्वामी म्हणतात अनुताप केल्याने पापाचं पुरस्चरण होते, पाप धुवून जातात. मग सारंग पंडित हारी पडिले ते खेळतची होते. सारंग पंडित हारले तरी पण खेळत होते. सर्वज्ञ म्हटले पांडिया येथीचे ऋण निके नव्हेगा. स्वामी म्हणतात सारंग पंडितांना येथीचं ऋण, हरल्यानंतर तुम्हाला जे काही हरलात तुम्ही ते रक्कम चुकती करावी लागणार आहे. जे काही हरलात तुम्ही, आमच्या ठिकाणचं ऋण चांगलं नसते बरं का, आमचं ऋण कधीही ठेवू नये असं स्पष्ट देव सांगतात. काही एक देवनी उत्तराई करा, आम्ही तुम्हाला काय द्यायचं ते द्या आणि उत्तराई व्हा आमच्या ऋणामधून. मग केले की नाही ते निजे. चरित्रकार म्हणतात सारंग पंडितांनी ते ऋण चुकत केलं की नाही हे काही माहिती नाही, परंतु देव त्यांना बोलले की आमचं ऋण ठेवू नका, आमचं कर्ज चुकतं करा. उत्तरार्ध लीळा क्रमांक 444. देव आव्हानी महादायसा अपक्षेपण अवलोकने. देव आव्हानी म्हणजे रामदेवाने बोलवलं महादायसांना. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जे काही जुने दर्शक आहेत त्यांना सर्व माहितीच आहे की महादायसांनी किती भांडण केली होती रामदेवासोबत. हा रामदेव मला कारणीभूत ठरला वाराणसीला जाण्यासाठी आणि म्हणून महादायसा त्या रामदेवापाशी जातात आणि जवळजवळ 10 ते 12 तास भांडणं करतात. इतका राग येतो यांना महादायसांना की याच्यामुळे मला देवाचं सन्निधान सोडून तेवढ्या लांब त्या वाराणसीला जावं लागलं उत्तर प्रदेशमध्ये. तर साहजिकच आहे एवढा राग महादायसांना होता रामदेवाविषयी. मग देव आव्हानी म्हणजे त्या रामदेवाने बोलवल्यानंतर महादायसा कशाला जातील बरं त्यांच्याजवळ. जायचं तर नाही, परंतु त्यांचं मनही दुखवायचं नाही. भक्त कसे असतात बघा, भक्त काय म्हणतात, एकतर आपल्याला तिथं जावंसं वाटत नाही तर जायचं नाही, परंतु त्याचं मनही दुखवल्या गेलं नाही पाहिजे. म्हणून महादायसा काय करतात, अपक्षेपण, स्वतःलाच पाडतात खाली. कुठेतरी पायऱ्या वगैरे उतरत असताना पडतात आणि मग म्हणतात माझी काही तब्येत बरोबर नाही, माझा पाय मुरगळला, पाय मोडला, काहीतरी असं म्हणतात. आणि मग जे निरोप घेऊन बाया आल्या होत्या राणाईसा, शिकीन राणाईसा आणि माता राणाईसा. रामदेवाच्या आईचंही नाव राणाईसा होतं आणि रामदेवाला एक शिकीन होती, तिचंही नाव राणाईसा होतं. तर या दोघी जणी आल्या होत्या महादायसांना बोलवण्यासाठी. तर मग या प्रसंगावर महादायसा खूपच भारी अशी शक्कल लढवतात. कशी शक्कल लढवतात समोर पाहूया. मग देवी आपली माता राणाईसे आणि शिक्षे राणाईसे. मग रामदेवाने काय केलं, स्वतःच्या आईला आणि स्वतःच्या शिकणीला, दोघींचं नाव राणाईसाच, त्यांना महादायसाला बोलवण्यासाठी पाठवलं. आली, त्या दोघी महादायसांपाशी आल्या. महादायसासी भेटली, महादायसांना भेटल्या. रूपोबाई तुमते रामे बोलावू पाठविले असे. दोघी जणी येतात, महादायसांना म्हणतात रूपोबाई तुला रामदेवाने बोलवलेलं आहे ना हो का. महादायसा म्हणतात असं आहे का. मग दुपारीच्या पूजावसरा आली, गोसाव्यासी दर्शन झाले. मग गोसाव्यासी सांगितले जी जी महादायसा ते रामे बोलावू पाठविले असे. दुपारच्या पूजावसराला दोघीही राणाईसा गेलेले आहेत स्वामींच्या ठिकाणी आणि राणाईसा स्वामींना म्हणतात की महादायसांना रामदेवाने बोलवलेलं आहे. मग गोसावी पुसले बाई महात्मेने बोलावू पाठविले असे तरी तुमचे जाणे होत आहे. मग स्वामी महादायसांना विचारतात बाई तुम्हाला रामदेवाने बोलावलेलं आहे तर मग तुम्हाला जाणं होईल का त्यांच्या इथे. तरी काही जी दादोसी बोलावू पाठविले तरी जाण्याची लागेल. आता ह्या दोघी समोरच आहेत, राणाईसा दोन्ही पण समोरच आहेत. त्यामुळे महादायसांना काही स्पष्ट म्हणता येत नव्हतं की मी जाणार नाही. व्यवहार म्हणून महादायसा म्हणतात की रामदेवाने जर बोलवलेलं आहे तर मला जावंच लागणार. म्हणजे महादायसा
कोणाचंच मन दुखू नये असं वागत आहेत. किती कुशळ आहेत महादायसा बघा. मनामध्ये तर फार राग आहे रामदेवाविषयी. रामदेवाने बोलावणं तर पाठवलेलं आहे. 2 बाया पाठवल्यात. आईलाही पाठवलं, शिकणीलाही पाठवलं. आता स्पष्टपणे नाही म्हणावं तर राणाईसाचंही मन दुखेल, जी शिकीन आहे, आणि जी माता आहे राणाईसा तिचंही मन दुखेल. आणि मग हा निरोप ज्यावेळेस रामदेवापाशी जाईल त्यावेळेस रामदेवाचंही मन दुखेल. मग आता यामधून मधला मार्ग काहीतरी काढावा लागेल असा विचार महादायसा करतात. स्वामींसमोर तर महादायसा म्हणतात की आता रामदेवानं बोलवलं म्हटल्यानंतर मला जावंच लागेल. म्हणजे या दोघीही राणाईसांना फार छान वाटलेलं आहे की आमच्या रामदेवाच्या शब्दाचं मोल किती आहे, किती वजनदार शब्द असतात आमच्या रामदेवाचे. आमच्या रामदेवानं म्हटल्यानंतर नाही कोणीच म्हणत नाही. महादायसांना पण नाही म्हणता नाही येत आणि तिला पण यावंच लागते. असं या दोघींना पण वाटलं की आमचा रामदेव फारच मोठा माणूस आहे. मग महादायसी बर्वे तयाचे पाय धुतले, श्रमनिवृत्ती केली. मग महादायसांनी छान प्रकारे पाय धुतलेले आहेत, श्रमनिवृत्ती केलेली आहे त्यांची. तया दोघी ते राहाविले. दोघींनाही थांबवलं. भिक्षा करुणी आली, भिक्षा मागून आलेली आहे. गोसाव्यांचा रात्री पूजावसरू पाहुणी आली. मग सर्वजणी स्वामींचा रात्रीचा पूजावसर पाहून आलेले आहेत. काही मीस घ्याव्या पाहता ती. महादायसांना असं वाटत होतं मनामध्ये आता उद्या सकाळी दिवस निघाला की मला या दोघींबरोबर रामदेवाकडे जाण्यासाठी निघावं लागणार आहे. काय मीस घ्यावं, मीस म्हणजे काय निमित्त लावावं, आपण काय कारण दाखवावं की मला येता येणार नाही. काहीतरी निमित्त सांगावं लागणार आहे की मला येता येणार नाही. विचार करत होत्या महादायसा, विचार करत होत्या काय करावं काय करावं काय करावं. परी काही स्फुरेना, काही सुचत नव्हतं महादायसांना की आता नेमकं करावं तरी काय. ह्या दोघी जणी तर येऊन बसल्या, नाही तर म्हणता येत नाही, यांचं मन दुखेल. मग आता करावं काय, काही सुचत नव्हतं. मग दोघी जेऊ बैसलिया, दोघी जेवायला बसल्या. आपण बैसली, स्वतः महादायसा पण जेवायला बसल्या. जेविली, जेवण झालं. मग आपलेनी हाते आपुली आणि त्याची वाटी धुवाव्या दारा निघाली. मग महादायसांनी काय केलं, स्वतःची वाटी उचलली, त्यांच्याही वाट्या उचलल्या, धुण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आणि सुरले, आणि जाता जाता लक्षात आलं, सुचलं त्यांना, ये सोंडीवरून पडली ऐसे मीस घेऊ, पायऱ्या उतरत असताना मी पडली, असं आपल्याला निमित्त सांगता येईल आता. म्हणून उसिटे सांडिले, उष्ट जे खरकट होते ते सांडून टाकलं आणि वाटी सोंडीवरी ठणकरी टाकली. सरळ सरळ अर्थ लावला तर सरळ सरळ आपण समोर निघून जाऊ शकतो. परंतु हे लक्षात घ्या, मी काय म्हटलो, उष्ट सांडलं, जे काही उष्ट खरकट होतं ते बाजूला टाकून दिलं आणि नंतर काय केलेलं आहे, सोंडीवर वाटी ठणकरी टाकली म्हणजे आपटवली. खरकट्यासह तिला वाटी आपटता आली नसती का महादायसांना? आपटता आली असती, परंतु खरकट सांडलं तर तिथे मुंग्या होतील आणि येता जाता साहजिकच आहे, पायऱ्यावरचा रस्ताच आहे येण्या जाण्याचा, मग त्या मुंग्या पायाखाली मरतील. आणि म्हणून महादायसांनी काय केलं, महादायसांनी ते खरकट बाजूला टाकलेलं आहे आणि नंतर वाटी आपटलेली आहे. म्हणजे किती विचारपूर्वक कामं करत आहेत महादायसा, तुम्ही विचारही करू शकणार नाही. किती कुशलतापूर्वक कार्य चालू आहे महादायसांचं. खरकट बाजूला टाकलं, नंतर वाटी आपटलेली आहे, याला कुशलता म्हणतात. कितीही अडीअडचण असली कुशलता सोडायची नाही. आणि मग वाटी आपटवली, आपण ते खाली घातले, स्वतःही खाली पडल्या महादायसा. मेलिओ काईओ बोबा ती दोघी दारा निघालिया. महादायसा म्हणतात मेलिओ, असं महादायसा म्हणतात की आता मी मेली म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर ह्या दोघी राणेसा ज्या आतमध्ये बसल्या होत्या त्या बाहेर येतात, काईओ म्हणतात, काय झालं. अशा ओरडत त्या दोघी बाहेर आल्या महादायसांना पाहण्यासाठी. खाली बोबा ती पाओ गेलाओ, महादायसा खाली पडलेले आहेत. महादायसा ओरडत आहेत, पाओ गेलाओ, माझा पाय आता कामातून गेला. मग दोघी उचलोनी मढांतू आणली. महादायसा असं म्हणतात की आता मी उभंही राहू शकत नाही, चालूही शकत नाही. आणि मग महादायसांना उचलून त्या दोघी जणी आतमध्ये आणतात. मग चारी पहार कुंठिते होती, कुंठित खुरडती, उदिया राणाईसे उठली. रात्रभर महादायसा कुंठत बसल्या, म्हणजे फारच दुखत आहे, पाय फारच माझा मुरडलेला आहे किंवा मोडलेला आहे असं काहीतरी म्हणत असतील महादायसा. आणि दुःख करत बसल्या की खूपच पाय दुखत आहे. जसं एखादं बिमार माणूस रात्रभर कणहत बसते त्याप्रमाणे महादायसा इथे कुथत बसलेले आहेत. खुरडती म्हणजे पाय खुरडत बसलेले आहेत की फारच वेदना होत आहेत माझ्या पायाला, असं महादायसा म्हणत आहेत. सकाळी राणाईसा उठल्या,
महादाईसे मी आता गावा जाईन. राणाईसा उठतात आणि म्हणतात, महादाईसा आता मी जाते बरं का गावाकडे. महादाईसा म्हणतात, दिस दोन्ही राहा माझा पाव बळी होईल मग मीही येईन. महादाईसा म्हणतात, 2 दिवस थांबा ना, काय होते, 2 दिवस थांबा, माझा पाय नीट झाला की मग मी तुमच्यासोबत येईल. पाव बळी होईल म्हणजे पायाच्या ठिकाणी चांगलं बळ येईल, म्हणजे चांगला होईल पाय, असा अर्थ होतो. मग मीही येईन असं महादाईसा म्हणतात. नामज जावे लागेल रामापाशी कवनी माणूस नाही. राणाईसा म्हणतात, नाही नाही, आम्हाला जावंच लागेल रामापाशी, म्हणजे त्या दादोसापाशी कोणी माणूस नाही. रामू अवसरी करील, राम माझा वाट पाहत असेल, असं ती राणाईसा म्हणते, माता राणाईसा. हो का? महादेसा म्हणतात, ठीक आहे जा. महादेसांच्या मनात हेच होतं की कटकट गेली पाहिजे, आणि बरोबर ती कटकट निघून जात आहे आता. मग राणाईसे गोसाव्यापाशी आली, श्रीचरणा लागली. राणाईसा स्वामींपाशी आल्या, पाया पडल्या. जी जी रात्री महादाईसे वाटिया धुवाव्या गेली, तिया पडली तो पाव अवटळला. मग राणाईसा सांगायला लागलेले आहेत की रात्री महादाईसा वाट्या धुण्यासाठी जात होती, अंधारामध्ये ती पडली आणि तिचा पाय अवटळलेला आहे. तिये चारी पहार विवळते होती, रात्रभर तिला झोप नाही, डोळ्याला डोळा नाही, आणि रात्रभर विवळत बसली होती दुखत आहे म्हणून. निद्रा नाही, झोपही नाही त्या महादाईसाला. मग म्हणू लागली, आणि मग राणाईसा म्हणते, दिस दोन्ही राहा माझा पाव निकाहू द्या मग जाऊ. आणि मग राणाईसा म्हणते की मला महादाईसा अशी म्हणायला लागली की 2 दिवस थांबा, माझा पाय नीट झाला की मग आपण जाऊया रामदेवाकडे. मग सर्वज्ञ म्हणते, बाई दिस दोन्ही राहा ना का. मग स्वामी म्हणतात, महादाईसा म्हणत आहेत 2 दिवस थांबा, तर थांबा ना, मग काय फरक पडतो. मग तयाचा पाव बळी होईल. स्वामी पण म्हणतात, त्यांचा पाय नीट झाला मग जा तुम्ही. ना राम अवसरी करील मग ती ये निघाली. मग त्या दोघी राणाईसा म्हणतात, नाही नाही, रामदेव वाट बघेल आमची आणि आता आम्हाला थांबता येणार नाही, आम्हाला जावंच लागेल. आणि असं म्हणून त्या निघाल्या. मग गोसाव्यासी पूजावसरू झाला, अंगी टोपरे केले. मग स्वामींचा पूजावसर झालेला आहे, स्वामींनी अंगी टोपर प्रावरण केलेला आहे. मग गोसावी भक्तजना ते पुसले, हंगा आजी कवनीकडे खेळो जाई जेल. मग स्वामी भक्तजनांना विचारतात अंगी टोपरे घातल्यानंतर की आज कुणीकडे जावं बरं, विजनासाठी किंवा फिरण्यासाठी. कवनी कवनीकडे म्हणे, कवनी कवनीकडे म्हणे. कोणी कोणीकडे जाऊ म्हणायचं, कोणी कोणीकडे जाऊ म्हणायचं, कोणी म्हणायचं आज इकडे चला, कोणी म्हणायचं आज इकडे चला. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, आजी म्हातारी असे तयास्थाना जाई जेल. स्वामी म्हणतात, आज जिथे म्हातारी आहे तिथे आम्ही जाऊ. महादेसाचं बिडार कुठं होतं? पिंपळमढामध्ये होतं. तर स्वामी म्हणतात, आज आम्ही पिंपळमढाकडे जाऊ. मग गोसावी पिंपळमढा विजय केले. स्वामी गेले पिंपळमढाकडे. भीतरी उभे ठाकले, मढामध्ये जाऊन उभे राहिले स्वामी. तो महादाईसे पाहो लागली, महादाईसा पाहायला लागलेले स्वामींकडे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई तिये येथ कवणी नाही. स्वामींना सर्व माहिती होतं, परंतु स्वामी उगाचच विचारतात महादाईसांना की बाई तिये कवणी नाही, म्हणजे दोघीही राणाईसा दिसत नाही इथे. मग उठली, महादाईसा उठून उभ्या राहतात. श्रीचरणा लागली, महादाईसा स्वामींच्या पाया पडतात. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, बाई म्हणे रात्री तुम्ही पडली ती. महादाईसा येऊन पाया पडतात स्वामींच्या, आणि त्यानंतर स्वामी विचारतात, बाई रात्री तुम्ही पडलात म्हणे, तरी काईजी. महादाईसा म्हणतात, तरी काईजी म्हणजे हो पडली मी. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, असं आहे का, पडलात तुम्ही, पाहू द्या बरं आम्हाला कशा पडल्या. कैसी पडलेली ती ते येथ दाखवा. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही कशा पडल्या रात्री, आम्हाला दाखवा बरं आता. मग महादाईसी वाटी घेतली. मग महादाईसांनी हातात वाटी घेतली, कारण काल रात्री महादाईसा कशा पडलेल्या आहेत, तर पहिलं त्यांनी वाटी आपटवलेली आहे आणि नंतर पडलेली आहेत. मग आता स्वामींना जशाच तसं करून दाखवायचं आहे नाटक. तर मग महादाईसांनी हातात वाटी घेतलेली आहे. वाटी घेतली. गोसावी बाहेरी सोंडीवरी उभे ठाकले. स्वामी बाहेर जाऊन सोंडीवर उभे राहिलेले आहेत. महादाईसांना म्हणतात, देव आता आम्हाला पडून दाखवा बरं. मग महादाईसा म्हणतात, जी जी ऐसे पाणी सांडो बैसली आणि ऐसीची पडली. महादाईसा म्हणतात, जी जी असंच आली मी बाहेर, पाणी टाकलं आणि अशीच पडून गेली इथे. वाटी टाकोनी घातली आणि आपण दडकरी सोंडी खाली घाली ती. अशी वाटी आपटवली. महादेसांनी पुन्हा करून दाखवायचं आहे जशाच तसं. महादेसांनी वाटी आपटवली आणि दडकरी सोंडी खाली घाली ती, म्हणजे आपण अशा खाली पडायच्या. आणि गोसावी खित हास्य करी ती, आणि स्वामी हसायचे. मागू ते गोसावी म्हणती, पापा बाई एकू वेळ दाखवा. मग स्वामी म्हणायचे, बाई एकदा अजून एकदा दाखवा ना तुम्ही कशा पडल्या ते.
जी जी ऐसीची आली आणि ऐसीची पडली आणि गोसावी इच्छित हास्य करीती. पुन्हा महादाईसा दाखवायच्या करून अशी आली चालत चालत, मग अशी वाटी आपटवली आणि अशी मी पडली रात्री. असं सर्व व्यवस्थितपणे महादाईसा करून दाखवत होत्या स्वामींना आणि स्वामी हसत होते. बाई एक वेळ दाखवा कैसे पडली ती. पुन्हा स्वामी म्हणतात बाई एकदा अजून दाखवा आम्हाला कशा पडल्या तुम्ही ते. म्हणजे तुम्ही विचार करा महादाईसा किती कणवेच्या, दैवाच्या, भाग्याच्या होत्या की महादाईसांनी जे कारण दाखवलं ते कारण पाहून देवही प्रसन्न झालेले आहेत, देवही हसत आहेत. ह्यापेक्षा काय मोठं दैव पाहिजे. मागोते दाखविती गोसावी इक्षित हास्य करीती. मग गोसावी ती दिसी विहरणा विजय न करीतीची. स्वामींनी असं 2-3 वेळा करून दाखवायला सांगितलं महादाईसांना. महादाईसांनी पण 2-3 वेळा करून दाखवलेलं आहे. आणि स्वामी हसत हसत ते महादाईसांचं नाटक पाहतात की भक्तांनी इथे किती परिश्रम घेतलेले आहेत स्वामींच्या सन्निधानामध्ये राहण्यासाठी आणि दोष रूप रामदेवाजवळ जाण्याचं टाळण्यासाठी महादाईसांनी किती डोकं चालवलेलं आहे, किती कुशलतेने काम केलेलं आहे. हे स्वामींना पण चांगलं वाटत होतं. जसं आपण लहान लेकराला म्हणतो अरे तुला छान जमतं हे करून दाखव बरं एकदा ते लेकरू तसं करून दाखवते. पुन्हा मायबाप म्हणतात अरे एकदा अजून करून दाखव. पुन्हा ते लेकरू करून दाखवते. 2दा-4दा मायबाप म्हणतात अरे असं करून दाखव आम्हाला किंवा नाचून दाखव. जे काही त्या लेकरामध्ये कुशलता असेल ती कुशलता पाहण्यासाठी मायबाप पण आतुर असतात, तसंच परमेश्वर पण आतुर असतात भक्ताची कुशलता पाहण्यासाठी. आणि महादाईसांनी इथे खरंच पराकुटीची कुशलता दाखवलेली आहे. एकतर स्वामींचं सन्निधान दुरावलं नाही, दादोसांचं मन दुखवलं नाही, त्या माता राणाईसाचं मन दुखवलं नाही. माता राणाईसा म्हणजे दादोसाची माता बरं का. आणि जी शिकीन राणाईसा होती तिचंही मन दुखवलेलं नाही, त्यांच्याही मनात काही राहिलं नाही. सन्निधानाला सन्निधान मिळालं. तर अशी कुशलता असली पाहिजे आणि या कुशलतेमुळं देव प्रसन्न झालेले आहेत. आणि हसून महादाईसांना 3दा म्हणतात एकदा करून दाखवा तुम्ही कसे पडलात, एकदा करून दाखवा तुम्ही कसे पडलात. असं 3-4 वेळा देव म्हणतात आणि 3-4 वेळा महादाईसा करून दाखवतात. तर अशा कुशल महादाईसा होत्या ज्यांनी स्वतःच्या कुशलतेने हा सर्व प्रसंग हाताळलेला आहे. कोणाचं मनही दुखलं नाही आणि महादाईसांना जे करायचं होतं मनातून तेच महादाईसांनी केलं. तर ही कुशलता आपल्याला शिकता आली पाहिजे, आपल्या अंमलात आणली पाहिजे. अशी कुशलता आपण देवधर्म करताना पण अंमलात आणली पाहिजे. आणि तुमच्या नित्यदिनीच्या व्यवहारामध्ये पण अशी कुशलता जर कामाला येत असेल तर ती तुम्ही उपयोगात आणलीच पाहिजे. मग त्या दिवशी स्वामी विजनाला काय गेले नाही, तिथेच थांबले. भितरी आसन झाले मग ती दिसी तया प्रधान करुणी गोसावी निरूपण केले. मग स्वामी तिथेच आसनस्थ झालेले आहेत. मग महादाईसांना मुख्य करून छान प्रकारे निरूपण केलं देवाने. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात राजहंसू असे तो मानस सरोवरा वांचोणी न रमे. स्वामी म्हणतात जो राजहंस असतो तो मानस सरोवरा वांचून कधीच रमत नाही. गावोगावी देशोदेशी नद नदी बावी पोखरणी असती. गावोगावी देशोदेशी नद नदी बावी पोखरणी असतात. गावोगावी देशोदेशी काय असतात? नद. नद हा शब्द कसा आहे? पुलिंगी आहे आणि नदी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आपण तर सर्व नद्याच पाहतो. मग आता देवाने म्हटलेला आहे नद पण असतो. तर आता हा नद कोणता आहे बरं? मला तर माहिती आहे, यापूर्वी मी सांगितलेलं पण आहे की नद कोणता आहे. आपण गोदावरीला नदी म्हणतो, कावेरीला नदी म्हणतो, तापीला नदी म्हणतो की नाही. मग आता हा नद कोणता आहे हा आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे. बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर माहितीही असेल तर लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा की नद कोणता आहे या भारतामध्ये. तर हा जो राजहंस आहे तो कुठेच रमत नाही, त्याला मानस सरोवरच पाहिजे. परतेच तो न रमे का ती एक आदिवंते उदके म्हणून. त्या ठिकाणी तो रमत नाही. का रमत नाही? कारण ते उदके आदिवंते आहेत. म्हणजे आदी म्हणजे त्यांची सुरुवात पण आहे आणि अंत पण आहे. परंतु मानस सरोवर हा 12 महिने शेकडो वर्षापासून भरलेलाच आहे तुडुंब. बाकीच्या नद्या आटतात, तलाव आटतात, उन्हाळ्याचे नद्या कोरड्या पडतात. तसं मानस सरोवर नाही, तिथे पाणी असतेच असते. तैसे भक्त ईश्वर सुखा वांचोनिया आणि सुखे नसेवी खाजे खादल्या शुद्धा निवृत्ती तरी होय. स्वामी काय म्हणतात? त्याप्रमाणे ईश्वर सुखा वांचुनी भक्ताला काहीच आवडत नाही. ज्याप्रमाणे महादाईसा त्या रामदेवापाशी गेल्या नाही, त्यांना परमेश्वराचं सन्निधान आवडत होतं. काही का असेना निमित्त कारण काहीतरी दाखवून महादाईसा इथेच थांबलेले आहेत आमच्या सन्निधानामध्ये. कारण भक्ताला परमेश्वरा वांचून करमत नाही. पुढे देव म्हणतात खाजे खादल्या म्हणजे काहीतरी खाऊ खाल्ला तर शुद्धा निवृत्ती होते, तात्पुरती भूक आपली थांबते. एखाद्याला भूक लागलेली आहे जास्त, त्याला तुम्ही बिस्किटचा पुडा दिला, त्याची भूक तात्पुरती थांबली. परंतु पूर्ण भूक जाते का? परी भूक न वचे पूर्ण भूक जात नाही. अन्न जेविल्या भूक तरी जाय परी अमरा न विजे. ज्या माणसाला भूक लागलेली आहे
त्याला छानपैकी भाजी, 2-3 भाकरी, लोणचं, चटणी, कांदा वगैरे असं छान जेवायला दिलं तर त्याची भूक जाते. तात्पुरती क्षमते का भूक नाही. तर सकाळी जर चांगले 2-3 भाकरी खाल्ल्या तर संध्याकाळपर्यंत त्याला भूक लागत नाही. तर देव काय म्हणतात की जर अन्न खाल्लं आपण, भाकर खाल्ली तर शुद्धा निवृत्ती तर होते, जी भूक लागलेली आहे त्याची निवृत्ती तर होते, परंतु अमर होतो का माणूस? अमर होत नाही. अमृत पिजे तरी अमरा होईजे, परंतु अमर व्हायचं असेल तर अमृत पिलं पाहिजे. अमृत पिलं तरच माणूस अमर होतो. मग मढा बीजे केले, मग देव मढाकडे गेलेले आहेत. देवाला इथे सांगायचं होतं की आपण परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, म्हणजे आपल्याला चिरंतन मुक्ती मिळेल. तिथून कधीही तुम्हाला खाली नरकात येण्याची गरज नाही. तर असं सुंदर असं निरूपण स्वामींनी इथे केलेलं आहे सर्व भक्तजनांना. आणि आजच्या या ज्ञानसत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील दुसरा प्रश्न आहे, महादाईसांनी पडल्याचं नाटक का केलं? पाय मुरगळला म्हटले, हे कशामुळे? आणि रात्रभर जागून काढलं, माझा पाय दुखत आहे, पाय दुखत आहे, हे कशामुळे केलं? वास्तविक पाहता महादाईसा तर दुसऱ्या दिवशी स्वामी आल्यानंतर सरळ उठून उभ्या राहतात, पाया पडतात, पायाला काही झालेलं नसते. तर हे नाटक का केलं महादाईसांनी? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणार. पहिला प्रश्न नद कोणता आहे भारतातील, आणि दुसरा प्रश्न हे महादाईसाविषयीचा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह, ज्यामध्ये शब्दार्थो निर्वचनपूर्वक महादाईचा अनुभव देव नामकरण, स्वामींनी महादाईसांचं अनुभव देव असं नामकरण केलेलं आहे. कशामुळे नामकरण केलं बरं, हे आपण उद्या पाहणार आहोत. महादाईचा आत्मज्ञान निरूपण, स्वामींनी महादाईसांना आत्मज्ञानाविषयी निरूपण केलेलं आहे. विषय व्यवस्था निरूपण, विषय व्यवस्थेविषयी निरूपण केलेलं आहे. हे असे 2-3 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणारच आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड